ऑनलाईन औषधी विक्री विरोधामध्ये आज देशभरामध्ये जे आहे ते संप पुकारण्यात आला. याच संबंधित जे आहे ते नागपूरच्या संविधान चौकात देखील जे आहे ते नागपूर शहर आणि ग्रामीण मधील सर्वच मेडिकल दुकानधारक जे आहेत या ठिकाणी या संपात सहभागी झाले आहे. अगदी काळ्या फिती लावून जे आहे ते एकत्रित या ठिकाणी निदर्शने करत आहे. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया. ताई, काय सांगणार, आज संप पुकारलेला आहे, काय नेमकी तुमची मागणी? आमची मागणी आहे की ऑनलाईन जे ड्रग्ज सेल होतात ते बिलकुल पूर्णपणे टोटली बंद झालेले पाहिजे. याच्यामुळे जे यंग जनरेशन येणारी मुलींची पिढी आहे ती इतकी हे होतं की इन्फर्टिलेट हा खूप प्रमाणे वाढत आहे. आणि आमची मागणी आहे की ऑनलाईन फार्मसीचे जे ऑनलाईन ड्रग्ज डिस्पेन्सिंग आहे ते टोटली थांबलेलं पाहिजे. नेमकं काय परिणाम होतोय? ऑनलाईन कोणकोणते औषध जे आहे ते उपलब्ध होतात सहजपणे लोकांना? सध्या आपण बघत आहे तरुणाईमध्ये उत्साह जास्त आहे आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं तर ज्या अनावश्यक क्लोनाझेपाम वगैरे ज्या गोळ्या आहेत आणि एमटीपी किट जसं यांनी सांगितलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त आयपील ह्या खूप सहजतेने उपलब्ध होत आहे आणि आयपील खाऊन खाऊन प्रजनन शक्तीवर अतिशय परिणाम होऊन राहिलेला आहे. एकीकडे आपण विकसित भारताचे स्वप्न पाहतो आहे आणि दुसरीकडे आपण बघतोय की आपण आपल्या महिलांची क्षती करतो आहे या मेडिसिनच्या मार्फत. मी फार्मसी ऍक्ट यावर विषयावर अभ्यास करत असते आणि या विषयावरून अनेक रजिस्ट्रेशनवर कारवाई करत असते. जेव्हा मी बघते आहे की या सर्व गोष्टी होत आहेत पण यांच्यावर पाहिजे ती कारवाई केल्या जात नाही, तर मला असं वाटतं कुठेतरी सरकार या गोष्टीला जबाबदार ठरत आहे. पुढे जर काही नुकसान झालं तर याला कम्प्लिटली जबाबदार सरकार राहणार आहे. आज साधारण किती दुकानं शहर आणि ग्रामीण मधली बंद आहे आणि याचा किती परिणाम आज रुग्णसेवेवर? ऑलमोस्ट सगळे शॉप बंद आहेत आणि सगळ्यांचं समर्थन आमच्या या आंदोलनाला आहे. आणि हे आंदोलन व्हॅलिड आहे कारण ऑनलाईन औषधीमुळे लोकांच्या जीवाची सरळ सरळ खेळ होत चाललेला आहे. कारण येणारी औषधी ओरिजिनलच आहे याची गॅरंटी देणार कोण? तुमच्या विश्वासू फार्मसिस्ट तुमच्या बाजूला असल्यावरही तुम्ही त्याच्याकडनं औषधी न घेता ऑनलाईन इझिली मिळते म्हणून ते अवेलेबल करून घेता, परंतु ते सरळ सरळ लोकांच्या जीवाशी खेळ आहे. सर, तुम्हाला शेवटचा प्रश्न माझं, आज एक दिवसीय संप आहे मात्र सरकारनं मागण्या मान्य नाही केल्या तर आंदोलनाची भूमिका तुमची पुढची काय राहील? सेंट्रल गव्हर्नमेंटने आमची जी भूमिका आहे ही जर मान्य केली नाही किंवा ऐकली नाही किंवा त्याच्यावर तोडगा काढला नाही तर हे आंदोलन बेमुदत होईल असा इशारा आमच्या ऑल इंडियाने दिलेला आहे. हे आंदोलन जनतेच्या हिताकरताच आहे. जनतेला चांगली औषधं मिळावी आणि हे प्रलोभन देऊन जे नकली औषधं देतात आहे ते बंद व्हावे आणि याच्यावर हायकोर्टाने स्टे पण दिलेला आहे, पण तरी सुद्धा हे बेमुदत सुरूच आहे. आमचं जनतेला हेच म्हणणं आहे की बा तरुण पिढीचं जे नुकसान होतं ऑनलाईनमुळे ते होऊ नये आणि त्यांना चुकीची औषधं मिळू नये यासाठी हे आंदोलन आहे आणि याच्याकरता सेंट्रल गव्हर्नमेंट कारणीभूत आहे. जर गव्हर्नमेंटने हे ऐकलं तर या देशामध्ये चुकीची औषधं मिळणार नाही, नकली औषधं मिळणार नाही. आपल्या जवळचा जो केमिस्ट आहे तो तुम्हाला 12 महिने 12 सेवा, उन्हाळा पावसाळा तुम्हाला सेवा देतो, त्याच्याकडनं औषधं घ्यावी ही आमची विनंती आहे. आज झालेल्या संपाबद्दल जनतेला जी त्रास झालाय त्याच्याकरता आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे ते या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि याच पद्धतीने सरकारने जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आंदोलनाची पुढील भूमिका जी आहे ते या ठिकाणी अजूनही तीव्र होऊ शकते अशा भूमिका जी आहे ते या ठिकाणी आंदोलकांनी मांडली आहे. मुख्य मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.